चला मी निघाले आता फार्म हाऊसमध्ये. संध्याकाळची वाजले 4 आणि आज आपल्या फार्म हाऊसमध्ये काय काय निघतंय काय काय नाही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला टमाटे वगैरे सगळे भरपूर पिकले त्यांना दाखवते तुम्हाला आज फार्म हाऊसमध्ये काय काय तोडायचं. तर चला आता आमच्यासोबत आमच्या फार्म हाऊसमध्ये किती टमाटे हे बदबद लागले मामूल टमाटे सगळे लटकायले असे. थोडी घ्या आता संध्याकाळचं. इथं बी आहे की कोथिंबीरीचं वर्षी बघा तोडायला आली. तितकूस येले शन्नी लागले. शन्नीचा शन्नीचा येले कडोय की गोड आहे की पण बघा नाही. तिकडं खरबुजाचा येल होता हो. चला मंडळी बघितलं का आमचं छोटासा फार्म हाऊस. आणि छोट्याशा फार्म हाऊस मध्ये की नाही आपल्याला खाऊन पण की नाही असं कोंबड्या वगैरे सगळ्या की नाही खाऊन टाकायल्यात. एवढे जे आहेत ना टमाटे वांगे भरपूर लागायलेत. थोडी मेहनत घेतली ना की बिना रासायनिक खताचं ते एकदम आपल्याला की नाही नॅचरल जे फळं आहेत नॅचरल जे वांगे आहेत सगळं जे आहे की नाही बिना औषधाचं जे आहे ना भेटतंय. खरं ज्यांना शेत आहे की नाही ते लोक कटाळा करतात. आणि आम्हाला इथून सकच फार्म हाऊस आहेत. आम्ही दिवस रात्र ह्याच्यामध्ये मेहनत जे आहे की नाही करून आमचं जे आहे की नाही हप्त्याचा जे बाजार आहे की नाही ते सगळं वाचतंय. फक्त जरासा अर्धा घंटा म्हणा 1 घंटा म्हणा रोज टाइम काढावा लागते. तर घरचं शेत असलं की नाही की त्यांनी कधीही कटाळा करू नये. ज्याला नाही त्याला कळतंय की शेताचं मोल काय आहे. पण आजकालच्या की नाही पोरींना शेत म्हणलं की नाही की शेतकरी नवरा म्हणलं की नको वाटायला. पण खरं जे आहे की नाही आपलं पोट पाणी जे आहे ना शेत आहे म्हणूनच आहे. नाही तर बिना शेताचं काहीच नाही. जसं की जमिनीमधूनच सगळं पिकतंय. जमीन जी आहे ना आपली काळी आहे आपल्याला भरपूर असं देते. फक्त थोडीशी मेहनत ही तर घ्यावंच लागते. तर चला इथं घेवड्याच्या शेंगा पण इतक्या आल्यात की नाही तर ते तोडण्यासाठी मी आले होते. टमाटे वांगे सगळं जे आहे की नाही तोडायचे. आणि का आजचा दिवस आहे रविवारचा दिवस. आणि रविवार असलं की नाही की सगळा भाजीपाला मी तोडत असते. कारण आठवड्याचा बाजार जे आमच्या सोमवारी असते त्याच्यामुळे की नाही रविवारी सगळा भाजीपाला तोडून ठेवलं की आपल्याला कळते की काय निघलं फार्म हाऊसमध्ये काय नाही. जे नसलेली वस्तू आहे ना ती आपल्याला बाजारातून आणता येते. त्याच्यामुळे जे आहे ना संडेच्या संडेला आणि मध्ये पण लागलं तर मी तोडीत असते. पण जे आपल्याला पाहिजे की नाही ते सगळं जे आहे ना संडेला सामान घेत असते. तर बघू शकता घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत ना किती भरपूर लागल्यात. पाल्याचं स्पेशल आज की संध्याकाळी वाटतं ना. आता लेट झालं तर काय करा. दिवसाच असते किती दिवस असताना मित्रांच राहते किती. सोयऱ्याला बोलून जे झालं ते जेवलं की झालं. सोय येऊन गेली नाही सांगला होता येते थोडं थांबून. सोयरे चांगले दूध टमाटे.
चिब्बर शेंगाची मस्त चालतं. त्याला लाकूड लावून त्याला वर केलं जातं. पुन्हा वर जातं बघ टमाटे. मिरची थोडा लागते जराशी. घरासाठी टमाटे तू बाहेर जात नाही. हा? आता आहे का? काय? टमाटे हा? आता आहे का? मोठाले. आंबट. बारीक टमाटे बघ. कसं करतात? तांदूळ पिकलेली पाहिजे टमाटे. लाल लाल सुरू राहते ना. इथले काढले नाही का टमाटे? इथले काढले ना? कुठले हे खाल्ले ना इथून सर घे. त्याला वरी बाकीचे गेले ना. एवढ्याच्या शेंगा एवढे दोन किलो निबर वर खूप एक काढायच्या नाही. वर सगळ्यांनी परत घेऊ हे काढायचे. हा आता काढलं तर करू ना. शिडी लावून काढावं लागतं का? वरच आहे सगळ्यांनी वर काढून द्या बरं सगळ्या. मी तोडते टमाटे तुम्ही काढा. ऐकलं? आता त्या होत्या का? आमरांती आला. हा अमरावती विकून दिली का? तसे तो नको रे बाई. हो. पिकलेलेच खा. गोळा करता येईल. राहावं लागतं ते. इथून असं सोडून द्या की तिकडं. बरं. नाही हो इथून असं त्याच्यावर सोडून द्या. मरायला येतं ते. केळी मस्त उपसली आता. ह्याला आता फुलं लागतील ना केळीला? केळीला फुलं लागतील की? शेपू तोडून घ्यावं लागते. मोहरी एकच झाड आहे मोहरीची, तर 2-3 झाड होते मोहरीचे. कोंबड्याला खाली पाडली. अरे कमी मोहरी लागली का तुला?
वांग्याचे फांटे कसे पडले तसे वांगे मोठे मोठे झाले जातात. लसूण मस्त झालंय की लसूण केळीला छोटे छोटे रोप यायले तो इथून ते वाटायले मला हे लईच वाढायलेत की आता. तर चला मंडळी, या फार्म हाऊसमध्ये काय निघलं आणि किती निघलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि आमचं छोटंसं फार्म हाऊस तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना. आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.